संपूर्ण ब्रह्मांडावर माझं प्रभुत्व राहील असा मला वर द्या. देव दानव यक्ष गंधर्व मानव यांच्यापासून मला मृत्यू नसावा. इंद्र वरुण यम कुबेर या आदी लोकांनी माझी सेवा करावी व तुमच्या कृपेने माझा उद्धार व्हावा असा मला वर द्या. माझ्या कृपेमुळे तुला एक लोखंडाचे, एक सोन्याचे व एक रुपयाचे अशी 3 फुले प्राप्त होतील. पण भगवान शंकराशिवाय तुझा कोणी पराभव करू शकणार नाही. वत्सा, या 3 फुलांमुळे तू त्रिपुर या नावाने ओळखला जाशील. ठीक आहे. कित्येक वर्षापूर्वीची तपश्चर्या आज पूर्ण झाली. या त्रैलोक्याचा मी स्वामी झालो. या त्रैलोक्याचा असून काय तुम्ही इथे पृथ्वीवर राज्य करा. मी स्वतः त्या इंद्राला स्वारी करून अमरावती माझ्या ताब्यात मिळवणार. यापुढे देवाचा राजा मी. यापुढे देवाचा राजा माझ्याशी सामना करणारा कुणी शूरवीर असू शकत नाही.
शंभू महादेवाला सांगितली पाहिजे. दापोली बाबा आणि जास्त होईल तुझ्या जिम्मेला लगाम मी देवांतराचा इंद्र आहे. माझ्या परत तुला अरे अरे प्रत्यक्ष या शूर त्रिपुरासुराला आव्हान म्हणजे मृत्यूशीच घात आहे. पाहूया पाहूया अरे ही अमरावती आपण माझ्या कामात घेतलं आहे. इंद्र दरबारीचा आणि अंबा मेनका उर्वशी आमच्या समोर नाम करण्यासाठी हजर करा. आज अमरावती जिंकल्याचा फार आनंद होत आहे. ही गाव देऊन द्या देवादिदेव महादेवा वाचवा वाचवा त्या त्रिपुरासुरापासून माझे रक्षण करा. ठीक आहे, आपण चिंता करू नका.
या मुनिवर्य आज कैलास पर्वतावर कसं काय येणं केलं? काय बातमी आहे? नारायण नारायण महादेवा, आपण सर्व जाणत असूनही तुम्ही मला कसं विचारताय? नारायण प्रभो, त्या त्रिपुरासुरानं त्रैलोक्यात हाहाकार उडवला आहे. नारायण नारायण. होय मुनिवर्य, ठाऊक आहे मला. या त्रिपुरासुरापुढे काहीच कुणाचे चालत नाही. नारायण नारायण महादेवा, त्या त्रिपुरासुराने हजारो वर्ष श्री गणेशाची एका निश्चयाने आराधना केल्यानं त्याला एवढं सामर्थ्य प्राप्त झालंय. नारायण नारायण. मुनिवर्य, यावर आता आपणच उपाय सांगा. नारायण नारायण. इंद्रदेवा, आता प्रत्यक्ष शंभू महादेवाने पंचमुखी श्री गणेशाची आराधना केली तरच त्यातून काहीतरी मार्ग सापडेल. नारायण नारायण. मुनिवर्य, योग्य वेळी योग्य तो मार्ग दिलाच आम्हाला. लवकरच मी एकाक्षरी मंत्राच्या जपाला आरंभ करणार आहे. या पण ठीक आहे, येता मी. नाम गावो नाम घेऊ, कोण आहे तू? मी कलांदर आहे. तुझी कीर्ती ऐकून मुद्दामच तुझ्या भेटीला आलो आहे. 14 विद्या 64 कलांमध्ये मी पारंगत आहे. अरे वा, 14 विद्या 64 कलांमध्ये तू पारंगत आहेस. हो, होय ना? अरे पण म्हणजे काय म्हणायचं तुला? अरे कलांगला, तू 14 विद्या 64 कलांमध्ये पारंगत आहेस. मग एखादा कलेचा प्रताप दाखवा मला. ठीक आहे असुरराज, तू गणपतीचे स्मरण करतात तुला 3 विमाने प्राप्त होती. याच्या साह्याने तुला मनातील इच्छा पूर्ण होती. तू जे मनात आणशील ते त्वरित प्राप्त होईल. अरे ब्राह्मणा, पण म्हणजे काय म्हणायचं तुला? त्रिपुरासुरा, एक लक्षात ठेव, जो कुणी या तिन्ही पुरांचा एकाच बाणाने भेद करेल त्याच वेळी तुझा मृत्यू होईल. आणि ते शक्य नाही. माझा मृत्यू नाही. या त्रैलोक्यात
याचा फार आनंद झालाय मला. अरे ब्राह्मणा, मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे. बोल, तुला काय पाहिजे ते मागून घे आणि तुम्ही द्यायला तयार आहे. ठीक आहे त्रिपुरासुरा, मी पूर्वी कैलास पर्वतावरती गेलो असता तिथे श्री गजाननाची चिंतामणी मूर्ती पाहिली. काय? अशी चिंतामणी मूर्ती माझ्या पाशी राहावी अशी माझी खूप इच्छा आहे. अशी चिंतामणी मूर्ती मला आणून देशील? अरे एवढंच ना? अरे ब्राह्मणा, ती चिंतामणी तुला मूर्ती मिळालीच म्हणून समज. असून घेतोय ओलासुरात ताबडतोब कैलास पर्वतावर हल्ला करा आणि ती चिंतामणी मूर्ती आपल्या ताब्यात घ्या. चला, निघा. अरे नारदा, तू परत इथे का आलायस? अरे आता कोणता काल मंत्र द्यायचा मला? नारायण नारायण. त्रिपुरासुरा, तू फार मोठी चूक केली आहे. काय? त्या ब्राह्मण रूपी गणेशाने तुला 3 विमानं दिली तरी पण ती विमानं तुझ्या मृत्यूला कारणीभूत झाली. नारायण नारायण. अरे माझी भक्ती पाहून श्री गणेशाने मलाही शक्ती दिली आहे. समजलास? नारायण नारायण. त्रिपुरासुरा, आता प्रत्यक्ष शंभू महादेवाने पंचमुखी श्री गणेशाची आराधना करण्यासाठी प्रारंभ केला आहे आणि लवकरच तुझ्या या 3 पुरांचा छाद होणार आहे. नारायण नारायण नारायण. परत जर का असा अभद्र शब्द बोलशील नारायण नारायण. नारदा, माझ्या समोरून नारायण नारायण. विनाशकाली मी प्रसन्न झालो आहे. यापुढे संकट समयी तुम्ही ज्याच्या वेळी माझे स्मरण कराल त्याच्या प्रत्येक वेळी मी संकटाचे निवारण करीन. हा परशु घ्या आणि त्रिपुरासुराच्या 3 विमानावर सोडा. ती 3 तुरे नष्ट होण्याचा हाच एकमेव मार्ग आहे. ठीक आहे. हाच तो कैलास पर्वत काय.
अरे हे शिवशंकरा, तुझ्याजवळ असलेली ती चिंतामणी मूर्ती माझ्या स्वाधीन कर, नाहीतर हे असुरा कोण आहेस तू? मुकाट्याने चालता होईतून. अरे भीम काय म्हणतात मला, आणि ती चिंतामणी मूर्ती मिळवल्याशिवाय मी इथून जाणार नाही, लक्षात ठेव. उगाच मृत्यूलावर का देत आहे? अरे मरणाची भीती मला नाही. ती चिंतामणी मूर्ती कुठे लपवण्यास बोल, बोल लवकर, नाहीतर काय तुझ्या या मूर्तीची वेळ अगदी जवळच आले. पाहूया अरे तो जन्माला आला, त्याला मृत्यू कधीच चुकत नाही.